व्यसन करू नका, विनंती आहे. दारू एकटे पिते, घरादाराला त्रास देते. एक असं किस्सा सांगतो तुम्हाला. दारू पिणार एक जण होतं, कुठेही दारू पिऊन पडायचं, कुठेही. बायका पोरं रोज त्याला संध्याकाळचं हुडकाय जायचे आणि हुडकून आणायचे. मग त्याला विनंती, बायको आपल्या हातापाय पडायली, लहान मुलं आहेत 2, बाबा पिऊ नकोस पिऊ नकोस, ऐकायला तयार नाही. मग म्हणली घरात येऊन पिय बाबा. तेवढं ऐकतो म्हणला, तेवढं करणार. घरात येऊन प्यायला लागलं. घरात म्हणला गरम व्हायला लागलंय, टेरेसवर जाऊन पितो. 3ऱ्या मजल्यावरती जाऊन टेरेसवर जाऊन दारू प्यायला लागला. तिथं म्हणला मच्छरच फार चावायला लागला. कट्ट्यावर बसून दारू पितो. टेरेसच्या कट्ट्यावर बसून दारू प्यायला लागला आणि तिथनं चढल्यावर धाडकन खाली पडला. पडल्यावर सगळे लोक जमा झाले, काय झालं काय झालं. तेवढी मध्येच ताडकन उठून उभारलं, मध्येच उठून उभारलं. सगळी लोक त्याला आलीत, म्हणे काय झालं काय झालं. हे म्हणते इथं काय झालंय मला कुठं काय माहितीये, मी आत्ताच खाली आलोय. म्हणजे हे किस्सा होता. तसा आता ओरिजिनल जोक सांगायचं म्हटलं तर माझ्या दवाखान्यात परवा एक जण आले होते, 8-10 दिवस झाले. नाडी बघितली माझ्या दवाखान्यात. आम्ही नाडी बघून सांगतो बरं का सगळ्या गोष्टी. दवाखाना कोल्हापूरला माझा पूर्वी फ्री होता. 3 महिने झालं साहेब मी 100 रुपये केस पेपर फी केलेले आहे. 3 महिने झालं, नाहीतर त्याच्या अगोदर टोटली फ्रीज होता. आता 100 रुपये केस पेपर फी आहे. पण तुम्ही जर आलात तर चहा पाणी पिल्याशिवाय, शुगर जरी असेल चहा पाणी पे, मेलास तर चालेल, वर गेलास तरी खाली आणतो, खरं चहा पिऊन आती म्हणून सांगतोय मी. तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवून येता, तेवढं तरी मला तुमचं स्वागत करायचं भाग्य मिळतंय. सेवा करायचं नशीब आहे माझं. हे भाग्यवंताला मिळतंय, कुणाचं पण काम नाही सेवा करायला मिळणं. ते मिळतंय, मी का नाकारू ना. म्हणून चहा पाणी प्यायचं आणि मग आत यायचं असं माझ्या इथं पद्धत आहे. त्याचे काही चार्जेस नाहीत बरं का, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि इथून पुढे सुद्धा आता माझं ट्रस्ट मध्ये कन्वर्ट केलंय मी ह्या 6 तारखेला. आता मला वाटतंय थोड्या दिवसानंतर मी सगळं तिथं जेवण खाणं सुद्धा फुकट ठेवणार आहे सगळ्यांना, आणि कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही. मग टाळ्या वाजवू नका, टाळ्या वाजवण्यासारखं काही मोठं काम नाही. माणसानं माणसासाठी करायचं असते. माणसं बघा, बरेच लोक प्राण्यांवरती प्रेम करतात, निसर्गावरती प्रेम करतात. पैसे दिले की झाड तोड म्हणतात. पैसे दिले, प्राणी एवढे रोज कापले जातात, कोण त्यांचं हे करतंय. चिकन मटन खातात लोक. मला जेव्हापासून कळलं तेव्हापासून मीही बंद केलेलं आहे. इंजेक्शन देऊन कोंबड्या तयार करतात, त्यांना कॅन्सर होऊ शकतो, आणि त्या कोंबड्या आम्ही खाल्ल्या तर आम्हाला पण कॅन्सर होऊ शकतो. काय करायचं ते आपण ठरवायचं आहे. मी खाऊ नका असं म्हणणार नाही तुम्हाला, पण कसं आहे, इंजेक्शन देऊन कोंबड्या मोठ्या होतात एवढं लक्षात ठेवायचं आहे. केमिकल वरती जी गोष्ट तयार होते, आज भाजीपाला सुद्धा केमिकल वरती तयार होतो, मोठा होतो. तो खाल्यानंतर कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. आज कॅन्सरचं प्रमाण वाढायचं कारण हीच आहे. तर चला तुम्हाला सांगतो, ओरिजिनल किस्सा सांगतो. माझ्या इथं आला होता, एक जणाची नाडी बघितली, दारू पिणार होतं, आजार 1000 प्रकारचे आजार होते. मी आपलं त्याला विचारलं, म्हणलं दारू, सुरुवातीला विचारलं, म्हणलं ड्रिंक घेता. ते म्हणला नाही नाही अजिबात नाही. मी आपलं लिहायला चालू केलं, मध्येच थांबलो, म्हणलं ड्रिंक घेता. ते म्हणला नाही हो, नाही नाही अजिबात नाही. 3ऱ्यांदा मला राहून राहून शेवटी आता नाडीवर सांगतोय दारू पितोय म्हणून, आणि हे तोंडांतर सांगायला नाही. नाडी सांगते दारू पितोय आणि तोंडाने सांगतोय नाही. काय कुणा माझंच कळलं, मीच कन्फ्युज झालो. शेवटचं विचारायचं म्हणून विचारलंय, म्हणलं साहेब ड्रिंक घेता. ते मला काय राव एवढं मिनत्या करायला, तर भरा क्लास मग आता दवाखान्यात माझ्या. काय सांगा, दारू पिणाऱ्या माणसाला काय सुचल काय सांगू शकत नाही. म्हणून कसं आहे, पिऊ नका. तुम्हाला सांगतो कसं कसं असतंय. जर कोणाला सोडायची असेल, इच्छा असेल, तर आपलं बांबू असतो ना, काय म्हणतात साहेब इकडं, बांबूच ना, वेळू. तर वेळूच्या पानांचा काढा करायचा आणि अनाशी फुटी प्यायला द्यायचं. दारू प्यायची इच्छा कमी व्हायला लागते. 15 दिवसामध्ये दारू सोडून देतो माणूस. करून बघा आणि मग सांगा. पण इच्छा पाहिजे, आणि ज्यांची इच्छा नाही सोडायची त्यांना माझ्याकडे पाठवा, मी सोडवून देतो त्यांची दारू. आणि चॅलेंज आहे, जर घरदार त्याचं सुखी होत असेल तर त्याला व्यवस्थित करायला माझ्याकडे माणूस कसा आहे बघितलं का. लगेच दारू सोडतंय, हायगेच करत नाही. 2 दिवस याच्याकडे दिलं की दारू सोडूनच, आयुष्यात परत पित नाही, नाही म्हणते, दिली तरी पिणार नाही. तर लक्षात घ्या काय काय गोष्टी कशा असतात त्या. हसू नको मित्रा, आहे की नाही, ऐकून घ्या. तर असे कितीतरी असंख्य इलाज आहेत, आपण घरच्या घरी करू शकतो. माझा नंबर नोट करून घ्या. ज्यांना इलाज विचारायचे त्यांनी माझ्या नंबरवरती, फोन नंबरवरती फोन करायचे 9 ते 5 या वेळेस. तर फोन नंबर आहे 70 66 13 22 99, 70 66 13 22 99, 70 66 13 22 99. नाही जर समजा लक्षात आला नंबर, तर शाळेत आहे, मी गुरुजींच्याकडे नंबर देऊन जातोय, त्यांच्याकडून तुम्ही नंबर घ्यायला हरकत नाही हा, इलाज विचारण्यासाठी. आणि दुसरा नंबर आहे 70 66 02 13 12, 70 66 02 13 12. ह्या 2 नंबरवरती
तुम्ही इलाज विचारायचे, वेटिंगला लागला परत फोन करा, तुम्हाला फोन लागतोय आणि त्याचे इलाज विचारायचे. आणि दुसरं जर तुम्हाला बघायचं असेल, मला भेटायचंच असेल, बऱ्याच लोकांना कसं असतंय, काही क्रिटिकल असते, त्यांना अपॉइंटमेंट घ्यायला लागते, कारण पुढे जवळपास 2 महिन्याची अपॉइंटमेंट फुल असते माझी. 2 महिने मी कुणाला आज जरी फोन केला तर 2 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळते. तरी सुद्धा रिक्वेस्ट जर केला तरी सुद्धा माझ्याकडे माणसं चांगले आहेत, चांगलं काम करतात, तर त्यांना अपॉइंटमेंट देऊ शकतात. पण गरज असेल तर खरोखर रिक्वेस्ट करा बरं का, प्लीज. राग मानू नका याच्याबद्दल, कारण खूप लोक आहेत सर, मी काय एकटा माणूस आहे. तर त्यासाठीचा नंबर घ्या, 99 21 57 70 33, 99 21 57 70 33 आणि 78 75 51 81 51, 78 75 51 81 51 ह्या 2 फोन नंबर.